नमस्कार सर्वांना. चला तर आज बनवूया तांदळाचे खिचे. मी इथे 1 किलो रेशनचा तांदूळ स्वच्छ धुवून फॅनच्या हवेखाली 6-7 तास सुकवून घेतलेला आहे. त्यानंतर 200 ग्रॅम उडीद डाळ घेतलेली आहे. यालासुद्धा पावडर असते पहा, ती आपण अशी कापडावर टाकून पुसून घेणार आहोत. स्वच्छ चांगली पुसून घ्यायची आहे डाळ. त्यानंतर तांदूळ आणि डाळ असं मिक्स करायचं आणि गिरणीतून दळून आणायचं आहे. हे चांगलं बारीक दळून आणायचं आहे पीठ आपल्याला याचं. आता मी इथे दळून आणलेलं आहे. आता याचं आपण प्रमाण पाहूया. जर 1 पातेलं पीठ असेल तर 2 पातेले पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. इथे 2 पातेले मी पाणी गरम करायला ठेवले. त्यानंतर त्यामधलं आपल्याला अर्धा पातेलं पाणी साईडला काढून ठेवायचे. आपल्याला हे पाणी परत लागू शकतं, त्यामुळे ठेवताना थोडं जास्त ठेवलेलं आहे. मग ते अर्धा पातेलं आपल्याला पाणी त्यातलं साईडला काढून ठेवायचे. त्यानंतर राहिलेल्या पाण्यात आपल्याला 2 पळ्या तेल घालायचे, हवरी घालायची आहे. त्यानंतर जिरे घालायचे. इथे 50 ग्रॅम पापड खार घेतलेला आहे मी, तो टाकायचा आहे. पापड खारमुळे आपले पापड चांगले फुगतात. हिंग टाकायचे. हिंगामुळे कलर पण छान येतो आणि पापड चवीला छान बनतात. चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि याला परत थोडंसं आणखीन उकळून द्यायचे. आता यामध्ये आपल्याला घालायचे हे पीठ. थोडं थोडं पीठ घालायचे आणि सतत मिक्स करत राहायचे. असं एकजीव करून घ्यायचं सर्व. असं मी थोडं थोडं पीठ घालून सर्व यामध्ये चांगलं मिक्स करून घेतले. अशा प्रकारे चांगलं मिक्स केलेलं आहे. याला आणखी थोडं पाणी टाकायची गरज आहे. तर मी जे पाणी साईडला ठेवलं होतं पहा गरम, थोडं थोडं घालणार आहे जसं लागेल तसं. पीठ चांगलं एकजीव होईपर्यंत आपल्याला याला अंदाज घेत घेत आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे मी थोडंसं पाणी आणखी वापरलेलं आहे. आता हे असं चांगलं मिक्स करून घेऊ आणि हाताने सर्व पीठ असं दाबून घ्यायचं आहे. पाण्याचा हात घेत घेत असं सर्व पीठ दाबून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला यावर एक सुती कापड टाकायचं आहे. सुती कापड थोडंसं ओलं करायचं आणि मग याच्यावर असं टाकायचं. साईडने सर्व असं व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे वाफ चांगली बसते पिठाला आणि पीठ चांगलं शिजतं. त्यानंतर झाकण ठेवून एक 20 मिनटासाठी आपल्याला याला चांगली वाफ द्यायची आहे. झाकण काढून परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. परत पीठ खालीवर असं चांगलं करून घ्यायचं आहे. चिकट झालेलं आहे पीठ मस्त. उडीद डाळीमुळे तांदळाच्या पिठाला चिकटपणा येतो पहा आणि चांगलं शिजतं. मग आपले पापड उलत नाही. इथे उडीद डाळ किंवा साबुदाणा टाकला तरी चालतो, पण मी इथे उडीद डाळ टाकलेली आहे. साबुदाणाही चालतो पहा, साबुदाणासुद्धा चिकट असतो. परत आपण आणखीन एकदा तसंच करणार आहोत. पीठ दाबून घेतले, परत सुती कापड टाकले आणि आणखीन एकदा 20 मिनटासाठी आपल्याला याला वाफ द्यायची आहे. जवळपास 40 ते 45 मिनटं हे पीठ चांगलं शिजवून घेतलं आहे मी. अशा प्रकारे परत एक वाफ दिलेली आहे आणि आता आपण झाकण काढून पाहू शकता तुम्ही, पीठ एकदम मस्त कलर आला आहे. आता हे पीठ तुम्हाला दाखवते पहा, अजिबात चिटकत नाही हाताला, एकदम मऊ झालेले आहे. आता आपण याचे खिचे बनवून घेऊया. त्यासाठी इथे पिशवीमध्ये मी थोडंसं पीठ घेतलं आहे. चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने. असं आपण चपातीचं पीठ जसं मळतो तशा प्रकारे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडंच पीठ असं काढून घ्यायचं आहे साईडला आणि मिक्स करून घ्यायचं आहे. बाकीचं पीठ पातेल्यामध्येच आहे
जसं लागेल तसं आपण घेणार आहोत. म्हणजे गरम राहतं पहा पातेल्यामध्ये, त्यामुळे जसं लागेल तसं थोडं थोडं करून बाजूला करून असं मिक्स करून घेणार आहोत. आता गोळे बनवून घेऊया मीडियम आकाराचे. असे गोळे बनवून घ्यायचेत आणि खिच्चे आपण पुरी यंत्रावर बनवणार आहोत. एकदम पटपट बनतात पुरी यंत्रावर आणि एकसारखे बनतात, त्यामुळे मी इथे पुरी यंत्रावर खिच्चे बनवून घेणार आहे अशा प्रकारे. आणि हे खिच्चे मी घरामध्येच बनवत आहे. दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये टाकणार आहे. फॅनच्या हवेला सुद्धा छान सुकतात, उन्हामध्ये जाण्याची गरज नाही. अशा प्रकारे मी सर्व खिच्चे बनवून घेतलेत. एकदम छान झालेले, तर कलरसुद्धा छान आला आहे आणि एकसारखे झालेत, अजिबात उरलेले नाहीत पहा. खिच्चे छान बनण्यासाठी पीठ चांगलं शिजवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी थोडा वेळ जाऊ द्या, पण पीठ चांगलं शिजवून घ्या, त्यामुळे खिच्चे उलत नाहीत आणि छान बनतात. पाहू शकता तुम्ही, थोडेच सुकलेत तरीसुद्धा मस्त पलटी होत आहेत, अजिबात चिटकत नाही आहेत. अशा प्रकारे मी सर्व खिच्चे बनवून घेतलेत. आता दुसऱ्या दिवशी याला उन्हामध्ये टाकणार आहे. वाळल्यानंतर मी तुम्हाला आता खिच्चे तळून दाखवते. कढईमध्ये तेल ठेवले गरम होण्यासाठी. पाहू शकता तुम्ही, खिच्चे मस्त फुगत आहेत आणि कलरसुद्धा असा पिवळट पिवळट येल्लो आलेला आहे पहा. हिंग टाकल्यामुळे चवीला पण छान झाले. तांदळाचे खिच्चे लहान मुलांना फार आवडतात पहा, त्यामुळे अशा पद्धतीने नक्की बनवून पहा. प्रमाण अचूक घ्यायचं आणि पीठ चांगलं शिजवून घ्यायचं पहा. बाकी काही नाही लागत याला, मग छान बनतात. त्यामुळे अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला हे तोडून दाखवते. असे कडक वगैरे झालेले नाहीत पहा, एकदम मस्त तुटत आहेत, सॉफ्ट असे सहज तुटतात पहा. चांगला तुकडा पडतोय. थँक्यू.